ऐतिहासिक पाऊल आहे बघा. मुख्यमंत्री दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या त्यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन शपथ घेतली होती की कायद्यात टिकणारं आरक्षण मी देईन आणि त्याच प्रयत्नामध्ये पुढचं एक मोठं पाऊल आहे. आणि मागे बघा त्यांनी कुणबी दाखल्यांच्या बाबत एक पाऊल पुढे टाकलं. आता 10% आरक्षण देऊन अजून एक मोठं पाऊल पुढे टाकलंय. क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल अजून लागायचा आहे. पण तो मला असं वाटतं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कधी धीम्या पण कधी जलद गतीने पावलं टाकणं सुरू आहे. तरी कुणबी समाजाकडून विरोध केला जात आहे. आजच त्यांचा मोर्चा आला होता बीटी रेल्वे स्टेशनच्या सांगितलं. काय सांगणार? सरकारचं डेलिगेशन प्रत्येक मोर्चाला भेटत आहे आणि भेटून त्यांचं समाधान करण्याचं त्यांचं ऐकून घेण्याची भूमिका सगळ्यांची आहे. सरकारने कधी कोणाला नाकारलं नाही आणि जे कोण आंदोलक आहे प्रत्येकाशी सामंजस्याने बोलण्याचं काम सुरू आहे. जसं की हलाल सर्टिफिकेटच्या संदर्भात तुम्ही हरकत घेतली होती. हलाल काय सांगणार? नाही, त्यावर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेत आहेत. कारण उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे हलाल सर्टिफिकेशन रद्द केलं त्याप्रमाणे महाराष्ट्राने करावं याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव तयार करायला सांगितलं. सबका साथ सबका विकास म्हटलं जातं, परंतु पश्चिम बंगालमध्ये महिलांवरती अत्याचार सुरू आहेत. काय सांगत याबद्दल? नाही बघा, पश्चिम बंगालचे काही रिपोर्ट्स येतात आहे. जेलमध्ये देखील महिलांवर अत्याचार होत आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणजे तिथे एक महिला मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे पश्चिम बंगालमध्ये जर का महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहे ते दिसतंय तर मग तिथल्या मुख्यमंत्री काय करतात हा प्रश्न. मराठा समाजांचं समाधान झालेलं आहे तुर्तास, परंतु मुस्लिम समाजाकडून मागणी होत आहे, त्यांचं आरक्षण प्रलंबित आहे. काय सांगणार? बघा, आता जे काही आरक्षणाचे विषय आहेत ते मागासवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहेत, सरकारकडे प्रलंबित आहेत आणि प्रत्येक गोष्ट तपासल्याशिवाय आणि कायद्यात बसेल तेच करता येतं सरकारला.